माजी सरपंच किशोरबाई वाघचौरे, उपस्थित असलेले आताचे सरपंच मुरुगन सापळे, उपस्थित आपल्या गावचे उपसरपंच संतोष वाघचौरे, गणेश वाघचौरे, मनोहर वाघचौरे, काकासाहेब पाटील, नंदकुमार आरेकर, राहुल झगडे, राहुल वाघमोरे, प्रफुल्ल वाघचौरे, सोन्या बापू पाटील, सतीश डोयपुडे, उद्धव आरेकर, आमचे झेंडगे, सहकारी मित्र, आमचे गोडके, माजी सरपंच, उपस्थित असलेली सर्व वडीलधारी मंडळी, सर्व तरुण सहकारी, आपल्या विधानसभेचे उमेदवार राजाभाऊ खरे यांना आपण प्रचंड मताधिक्याने निवडून द्यायचा अशा प्रकारचा निर्धार आपण केलेला दिसतो, याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। आणि निश्चितपणानं सचिननी फार पोटतिडकीनं सांगितलं, आमच्या अगोदर तुम्ही हा खूप त्रास भोगला, आम्हालाही त्याचा अनुभव या 7-8 वर्षात आला, परंतु आता आपणच सत्ता देऊन आम्हीच माजवलं, ते आम्हाला जड झालं, पण आता नक्कीच वारं फिरलंय आणि परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही। इंदापूरचं पार्सल इंदापूरला पाठवल्याशिवाय आपण शांतच बसायचं नाही, एवढं आपल्याला या निमित्तानं सांगतो। जिल्हा परिषद मध्ये सभापती असताना केशवनी बऱ्याच वेळेला कामांची मागणी करायचे आणि ती कामं बऱ्यापैकी केशवनी 4 मागितली तरी 2 तर नक्कीच प्रमाणे देण्याचं काम मी त्या कार्यकाळात केलेलं आहे। आणि तुमचं काम भारी झालं, जिल्हा परिषद गेली की शिंदे साहेब सत्तेत आलं, त्यामुळे चरणराजकडनं काम बांबेवाडी म्हणजे जो शिंदे साहेबांची शिवसेना आहे त्यांच्या कामाचा फ्लोच कमी झाला नाही, तिकडलं बंद झालं, इकडलं लगेच सुरू झालं। पण ठीक आहे, आनंदाची बाब आहे की शेवटी गावात आपण जबाबदारीनं काम करत असताना, पदाधिकारी म्हणून काम करत असताना गावाच्या गरजा आपण पूर्ण केल्या पाहिजेत, गावातील जनतेला सोयी सुविधा दिल्या पाहिजेत, पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, सर्व शिक्षणाच्या बाबतीत असेल, गटारांचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, या अनेक सोयी सुविधा देण्याचं काम ही आपली जबाबदारी असते, गावच्या कर्त्याची जबाबदारी असते। आणि कर्त्याचा पाठपुरावा तालुक्याचा नेता असेल, राज्याचा असेल, जिल्ह्याचा असेल, त्याच्याकडे पाठपुरावा करून आपल्या गावासाठी जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल याच्यासाठी अट्टास असला पाहिजे। सचिन झालं, शिवाजी पासले झालं, केशव झाले, हे 3 माणसं लय चिकट आहे, इतकी चिकट आहे की मी जिल्हा परिषद मध्ये बघितलं, एक काम पूर्ण होते नाही तोपर्यंत दादा आणखी हे करावं लागतं, दादा ते करावं लागतंय, म्हणजे तो असलाच पाहिजे। आणि त्याशिवाय 5-5 वेळा, 3-3 वेळा, 2-2 वेळा ग्रामपंचायती सत्ता येऊ शकत नाही। गावाची काळजी करणाराच पुढारी आपल्याला असला पाहिजे, एवढं या निमित्तानं सांगतो। राजाभाऊंच्या बद्दल सचिननी आपल्याला विस्तृत प्रमाणात सांगितलं, अतिशय कर्तृत्ववान माणूस आपल्याला निश्चितपणाने भेटलेला आहे। यशवंताच्या मानेला आमदार व्हायच्या अगोदर अचानकच समोर आला, पण राजाभाऊ खरेंनी गेल्या 3-4 वर्षापासून आपल्या तालुक्यात आपल्या स्वतःच्या कामांना अशी प्रचंड मोठी ओळख करून दिलेली आपण सर्वजण पाहतोय। मग रस्ते करून दिले, दुष्काळ पडला तर पाण्याचे टँकर लावले, आरोग्याच्या बाबतीत कुणाला दवाखान्याला पैसे आहेत नाहीत त्यांना मदत करण्याचे काम केलं, आता इथं सभा मंडप देवीच्या मंदिराला सुद्धा पैसे देण्याचं काम केलं, तिथं मोरवंचे सुद्धा पैसे देण्याचं काम केलं। मी बाळूबाबाला म्हणलं काय नेटवर्क नाही काय नाही, 2-3 वर्षात येऊन राहिला तिकडे पंढरपूरला, पण काम कुठं मोरवंचित, एवढं भारी नेटवर्क त्यांनी कधी राबवलं, कधी केलं हे आम्हाला सुद्धा माहित नाही। हे जरी नालायक आम्हाला म्हणत असतील की मलिदा गँग आहे, असं केलं तसं केलं, पण विषय तसा नाहीच आहे। 6 महिन्यापूर्वी मी इथं तुम्हाला कमळाला मत टाका म्हणून सांगायला आलो होतो, बचाव बापर तहसील कार्यालय गेलं नसतं, आमची बचाव संघर्ष समिती झाली नसती तर कदाचित मी आता इकडे प्रचार करताना दिसलो नसतो, पण तिकडे पण गेलो नसतो, एवढं सांगतो। मगाशी तुमच्या जिल्हाध्यक्षांचा फोन आला मुबीनाताईचा, म्हणले दादा इकडे आमच्याकडले चर्चा उठली, म्हणून काय की आता राजन पाटला पायाखालची जमीन सरकली आणि ती मनोहर भाऊला तुम्हाला मॅनेज करायला मागे लागले आणि लोक म्हणतात आपण तर कशाला लय उघड व्हायचंय, ते मॅनेज झाल्यावर मग पुन्हा अवघडच होतंय की। पण आई जगदंबे शपथ असं कधी होणार नाही, त्यांचं काम आहे अफवा सोडणं, संभ्रम निर्माण करणं, आम्हीच लय पैसे खाल्लं म्हणणं, ह्यांचा
पिंड घेतं जन्म त्याच्यात गेलाय पैसे खाण्यात 100 रुपयाचं मागचं बिल तर अजून दिलं का? कारखाना एवढा नफ्यात आहे. भाऊ आता विठ्ठल कारखान्याला 3500 का 3600 काढलाय. ह्यांचा कारखाना कर्जमुक्त आहे तरी सुद्धा भाव 2700. ते बिल वेळेवर नसतात. म्हणजे खाण्याचा पिंड त्यांचा आहे, खाण्याचा पिंड आपला नाही. 5 वर्ष जिल्हा परिषद मध्ये काम करत असताना उमेश दादा माझ्या खांद्याला खांदा लावून होते. केशव सचिन हे सर्व साक्षीदार आहेत. मी आई जगदंबेच्या मंदिरापुढे कुणाच्या तरी 5 पैशाच्या मिळत आहे सांगा. एकाकडनं पण नाही, कुणाकडनं नाही. उलट मी अडचणीत होतो, घ्यायला पाहिजे होती, पण मी एकाच्याही 5 पैशात मी लक्ष घातलं नाही. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की गावात सुद्धा राजकारण करत असताना किती वेदना असतात, किती गोळाबेरीज करावं लागते. म्हणून हे कार्यकर्त्यांना ह्याच्या अगोदर यांनी जाणीवपूर्वक जे शिवसेनेचे लोक आहेत किंवा जे त्यांच्या विरोधात लोक आहेत त्या लोकांना विकासापासून वंचित ठेवलेलं होतं. मी 5 वर्षात कोणताही जातीभेद केला नाही, पक्षभेद केला नाही. जो कार्यकर्ता येईल सांगेल त्याला निधी देण्याचं काम केलं, जेणेकरून एवढी मोठी सत्ता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळाली होती. तिचा वापर आपल्या तालुक्याचा मान सन्मान किंवा विकास होण्यासाठी वापर करायचा असं हे ठरवून या तालुक्यात विकास करण्याचं काम केलं. भविष्य काळात सुद्धा राजाभाऊच्या माध्यमातून अतिशय होतकरू कर्तृत्ववान माणूस आहे. शिवसेनेत त्यांनी विद्यार्थी दशेपासून काम केलेलं आहे. त्यामुळं अतिशय कामाचा माणूस आहे. विकासाच्या बाबतीत निश्चितपणानं तालुका इथून पुढच्या काळात कधी पाठीमागे राहणार नाही. जो माणूस स्वखर्चाने एवढं करत असेल तर एखाद्या पदावरती गेल्यावरती मग तो शासनाला किती भांडून निधी आणू शकतो. एवढंच या निमित्तानं सांगतो. त्या संपूर्ण बचाव समितीवर विश्वास ठेवा. ही बचाव समिती राजाभाऊला लुटायसाठी किंवा कशासाठी आलेली नाही. ह्याच्यात सगळ्यांना कुणाला ना कुणाला थोडीफार, कुणाला कमी असेल कुणाला जास्त असेल, ही प्रत्येकाला झळ पोचलेली आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही एकत्र आहोत. हा एक चांगलं चित्र तालुक्यात गेलं. नाहीतर आजपर्यंत बाळूभाऊ असं झालंच नाही. 4 इकडे गेली 4 तिकडे गेली, मग लोक म्हणणार परत त्याचा आमदार येणार, आपण शांत बसलेलं बरं. पण ह्या वेळेला तसं नाही. सर्वजण एकत्र आहोत. सगळ्याच लोकांना आधार आहे. तर सगळ्या पक्षाचे लोक आहेत. मी जरी भाजपमध्ये असलो, दादा पहिलं राष्ट्रवादीत होतं, बाळूभाऊ त्याच्या उद्धव साहेबांच्या सेनेत आहेत, हे शिंदे साहेबांच्या सेनेत आहेत. अशी असलेली सगळी माणसं काँग्रेसची माणसं आहेत. पक्ष म्हणून नाहीच, सगळ्यांनी पक्ष सगळा सोडून दिला. एकच निर्धार केला की आपल्या विचाराचा आमदार असला पाहिजे. आणि आपल्या विचाराचा आमदार असल्यानंतर राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत, जी जिल्हा परिषदेची आम्ही आता चर्चा केली, 10 लाख दे 15 लाख दे, धड ते काम पण होत नाही आणि सोय पण होत नाही. अशा प्रकारचं असतंय. तरी सुद्धा त्यातून आपण मार्ग काढला. पण जर आमदार आपल्या हक्काचा असेल तर मोठ्या प्रमाणात राज्य शासनाचा निधी आपण खेचून आणू शकतो, तालुक्याचा विकास करू शकतो आणि सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचावू शकतो. म्हणून मी आपल्याला नम्र विनंती करेन की येणाऱ्या 20 तारखेला राजू ज्ञानोखरे यांचं चिन्ह आहे, तुतारी वाजवणारा माणूस. 1 नंबरला बटन आहे. आपण सर्वांनी घरोघरी जाऊन प्रचार करायचा. सगळेजण ज्या गावात जाईल तिथं म्हणते आता ह्या वेळेला काय काळजी नाही, 100% आपला उमेदवार येणार. ही वस्तुस्थिती ही खरं आहे. संपूर्ण तालुक्यात ही परिस्थिती आहे. पण आपण गाफील पण राहायचं नाही. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे दबाव असेल, देणं घेणं असेल, वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणून आपण घायल न राहता प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचार करू, चिन्ह समजावून देऊन राजाभाऊ खरेंना प्रचंड मताधिक्याने विजयी करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच आता